सकाळी उठल्यावर कोणतं पाणी प्यावं? एकच पाणी नाही, शरीरानुसार योग्य निवड कशी करावी? नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. आजकाल सगळीकडे एकच सल्ला ऐकू येतो. सकाळी उठल्यावर हे पाणी प्या, ते पाणी प्या, वजन कमी होईल, आजार बरे होतील. पण खरं सांगायचं झालं तर एकच पाणी सगळ्यांसाठी योग्य नसतं. कारण प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं, पचनशक्ती वेगळी असते, आजार वेगवेगळे असतात, वय, जीवनशैली, औषधं हे सगळं वेगळं असतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर समजून घेणार आहोत की सकाळी उठल्यावर पाणी का प्यायलाच पाहिजे, कोणतं पाणी कधी प्यावं, किती दिवस प्यावं, कोणाला ते पाणी टाळावं आणि पाणी पिल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात. सकाळी उठल्यावर पाणी का प्यायलाच पाहिजे? रात्री आपण 6 ते 8 तास झोपेत असतो. या काळात शरीर डिटॉक्स होत असतं. आतड्यांमध्ये घाण साठलेली असते. पाणी न मिळाल्यामुळं शरीर थोडं निर्जलीकरणात जातं. म्हणून सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्यानं आतडी साफ होतात, मेटाबॉलिझम सुरू होतो, मेंदूला ऑक्सिजन मिळतो, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पण कोणतं पाणी? याचं उत्तर आता आपण एक एक करून पाहूया. 1. कोमट पाणी. साधं पाणी. उष्णतेमुळे वाढलेली कायनेटिक एनर्जी, कोणतेही रसायन नाही. शरीरात काय परिणाम होतात? कोमट पाणी पिल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, आतड्यांची हालचाल वाढते, पेरिस्टाल्सिस वाढते, पचन संस्था ऍक्टिव्हेट होते. कोमट पाणी म्हणजे कोणतंही मिश्रण न केलेलं, शरीरासाठी सर्वात नैसर्गिक पाणी. झोपेत शरीरातील पेशींमधील पाणी कमी झालेलं असतं. कोमट पाणी पेशींना लगेच शोषलं जातं, त्यामुळे शरीराला झटका बसत नाही. आतड्यांची हालचाल सुरू होते, मल सॉफ्ट होण्यास मदत होते, बद्धकोष्ठता कमी होते, पोटात साचलेला वायू बाहेर पडतो, मेटाबॉलिझम हळूहळू सुरू होतो. रक्त जाड न राहता प्रवाही राहतं. सकाळचा आळस कमी होतो, डोके हलके वाटते, कोणत्याही आजारात सुरक्षित आहे. रोज दीर्घकाळ घेण्यास हरकत नाही, त्यामुळे हे पाणी बेस्ट मानलं जातं. हे पाणी कोणी टाळावे? फारच उष्ण प्रकृतीचे लोक खूप गरम पाणी नको, फक्त कोमट पाणी घ्यावे. जिरे पाणी. 2. जिरे पाणी. जिऱ्यामध्ये थायमॉल, क्युमिनॉल्डिहाइड, आयर्न, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. हे घटक पाचक रस वाढवतात, गॅस निर्मिती कमी करतात आणि शरीरातील सूज कमी होते. जिऱ्यामध्ये नैसर्गिक पाचक घटक असतात. थायमॉलमुळे अन्न पचवणारे एन्झाइम्स वाढतात, त्यामुळे अन्न नीट तुटतं, गॅस तयार होणं कमी होतं, पोट फुगणं कमी होतं, ढेकरा येणं कमी होतं. क्युमिनॉल्डिहाइडमुळे सूज कमी होते, पोटाच्या आतली जळजळ कमी होते, रक्तातील साखरेचे स्पाइक्स कमी होतात, भूक नियंत्रणात राहते, सकाळी शरीर हलकं वाटतं, पचनाशी संबंधित थकवा कमी होतो. 15 ते 30 दिवस पुरेसे आहे. फार उष्ण प्रकृतीत त्रास होऊ शकतो, त्यामुळे ब्रेक घेणं आवश्यक आहे. हे पाणी कोणी टाळावे?
पोटात जळजळ खूप असेल तर जिरे पाणी घेऊ नये. फार उष्ण शरीर प्रकृती असणाऱ्यांनीही जिरे पाणी घेऊ नये. 3. धण्याचं पाणी. लिनालूल, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कूलिंग फायटोकेमिकल्स हे घटक असतात. शरीरातील उष्णता कमी करते, लघवी मार्ग शांत करते, हार्मोनल बॅलन्सला मदत करते. धण्याचं पाणी नैसर्गिक थंड प्रभावाचं असतं. लिनालूल मुळे शरीर शांत होतं, लघवीची जळजळ कमी होते, सूज कमी होण्यास मदत होते, पाळीच्या वेळी पोटदुखी कमी होते, हार्मोनल असंतुलनात उपयोगी आहे, त्वचेवर येणारे फोड कमी होतात, अंगावरची गरम लालसर पुरळ कमी होते, शरीरातील अतिरिक्त पित्त कमी होतं, पचन सौम्यपणे सुधारतं, उन्हाळ्यात फार फायदेशीर आहे, शरीराला थंडावा मिळतो. 20 ते 40 दिवस योग्य वापर करावा. थंडी जाणवणाऱ्यांनी काळजी घ्यावी. सर्दी असल्यास रोज नको. हे पाणी कोणी टाळेल? फार थंडी जाणवत असेल तर धण्याचं पाणी घेऊ नये. वारंवार सर्दी होणाऱ्या लोकांनीही धण्याचं पाणी घेऊ नये. 4. मेथी पाणी. मेथीमध्ये गॅलॅक्टोमॅनन, फायबर, आयर्न, मॅग्नेशियम, अमायनो ऍसिड्स हे घटक असतात. साखर शोषण मंदावते, चरबी कमी होते, पचन सुधारतं. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. गॅलॅक्टोमॅनन मुळे साखर हळूहळू शोषली जाते, त्यामुळे शुगर अचानक वाढत नाही, भूक जास्त लागत नाही, वजन नियंत्रणात राहतं, पचन संस्था मजबूत होते, कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, शरीरातील चरबी कमी होते, पोट फुगणं कमी होतं, सकाळी ऊर्जा मिळते. साखर असणाऱ्यांसाठी मेथी पाणी खूप उपयोगी आहे. 21 दिवस सलग घ्यावं, नंतर ब्रेक आवश्यक घ्यावा. गर्भवतींनी टाळावे. फार अशक्त लोकांनी जपून घ्यावे. मेथी पाणी कोणी टाळेल? गर्भवती स्त्रिया, खूप अशक्त लोकांनी मेथी पाणी टाळावे. 5. हळदीचं पाणी. हळदीमध्ये कर्क्युमिन, अँटी इन्फ्लॅमेटरी कंपाऊंड्स, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. हळद ही सूज कमी करते, इम्युनिटी वाढवते, वेदना कमी करते. हळद नैसर्गिक सूज कमी करणारी आहे. कर्क्युमिनमुळे जॉईंट्सची सूज कमी होते, शरीरदुखी कमी वाटते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होतं, जखमा लवकर भरून येतात, शरीरातील अंतर्गत सूज कमी होते, थकवा कमी वाटतो, सकाळी शरीर हलकं वाटतं, सर्दी खोकला कमी होतो. 15 ते 30 दिवस पुरेसा आहे. जास्त दिवस सतत नका घेऊ. पित्त वाढू शकतं. ऍसिडिटी असल्यास टाळावे. प्रमाण फार महत्वाचं आहे. हळदीचे पाणी कोण टाळेल? पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी हळदीचे पाणी पिऊ नये. पोटात जळजळ असेल तरी पण हळदीचे पाणी पिऊ नये. 6. तूप आणि कोमट पाणी. तुपामध्ये हेल्दी फॅट्स, ब्युटेरिक ऍसिड, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स ए, डी आणि ई हे असतात. आतडे स्निग्ध होते, मल सॉफ्ट होतो, त्वचा सुधारते. तूप आतड्यांसाठी नैसर्गिक स्नेहक आहे. ब्युटेरिक ऍसिडमुळे आतड्यांची दुरुस्ती होते, मल सॉफ्ट होतो, बद्धकोष्ठता कमी होते, कोरडी शौच कमी होते, आतड्यांची जळजळ कमी होते, त्वचा कोरडी पडत नाही, केसांना पोषण मिळतं, शरीराला स्थिर ऊर्जा मिळते,
यकृत लोकांसाठी उपयुक्त आहे. 10 ते 15 दिवस पुरेसे आहे. रोज वर्षभर नको. कोलेस्टेरॉल वाढू शकतं. जुलाब असल्यास टाळावे. अर्धा चमचा पुरेसे आहे. तूप पाणी कुणी टाळेल? जास्त कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी आणि अतिसार असणाऱ्यांनी तूप पाणी पिऊ नये. 7. लिंबू पाणी. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, सिट्रिक ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. डिटॉक्स, थकवा कमी करणं, इम्युनिटी सपोर्ट. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी असतं. शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात. थकवा कमी वाटतो. सकाळी ताजेतवानेपणा येतो. यकृताच्या कार्याला मदत होते. डिटॉक्स प्रक्रिया सुधारते. वजन नियंत्रणात मदत होते. पचन सुधारण्यास हातभार लागतो. तोंडाची चव सुधारते. 15 ते 20 दिवस योग्य आहे. जास्त दिवस नको. ॲसिडिटी वाढू शकते. दातांवर परिणाम होऊ शकतो. मीठ घालू नये. प्रमाणातच घ्यावं. लिंबू पाणी कोण टाळेल? ज्यांना ॲसिडिटी आहे, दात संवेदनशील आहेत त्यांनी लिंबू पाणी घेऊ नये. 8. तांदळाचं पाणी. तांदळाच्या पाण्याला मांड असेही म्हणतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन बी, इलेक्ट्रोलाइट्स हे घटक असतात. शरीराला ताकद, थकवा कमी करते, पोट शांत करते. मांड हे पारंपरिक ऊर्जादायी पाणी आहे. पचन संस्थेला शांत ठेवतं. पोटाची जळजळ कमी होते. अतिसारानंतर उपयोगी आहे. शरीरातील पाणी भरून काढतं. अशक्तपणा कमी होतो. थकवा लवकर उतरतो. स्नायूंना ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात जास्त उपयुक्त आहे. लहान मुलांनाही चालतं. 7 ते 10 दिवस पुरेसा आहे. रोज किंवा वर्षभर घेऊ नका. वजन वाढू शकतं. मधुमेहींनी टाळावे. मीठ न घालणं योग्य आहे. 8. तुळशीचं पाणी. तुळशीमध्ये युगेनॉल, अँटीबॅक्टेरियल कंपाऊंड्स, अँटीऑक्सिडंट्स असतात. शरीरावर परिणाम. इम्युनिटी वाढते. श्वसन मार्ग स्वच्छ होतो. संसर्ग कमी होतात. तुळस ही आयुर्वेदात अमृततुल्य मानली जाते. तुळशीच्या पाण्यात नैसर्गिक जंतुनाशक घटक असतात. युगेनॉलमुळे जंतुसंसर्ग कमी होतो. सर्दी, खोकला हे होण्याचं प्रमाण कमी होतं. घसा स्वच्छ राहतो. श्वसन मार्ग मजबूत होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणं कमी होतं. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत होते. मन शांत ठेवण्यास मदत होते. सकाळी ताजेपणा जाणवतो. 15 ते 20 दिवस पुरेसे आहे. उष्ण प्रकृतीत जपून घ्यावं. जास्त पित्त असलेल्यांनी रोज नको. कोमट पाण्यात 2 ते 3 थेंब पुरेसे आहे. महत्वाच्या चुका. सगळे पाणी एकत्र न पिणं. खूप दिवस सतत एकच पाणी पिणं. खूप गरम पाणी. उपाशीपोटी औषधं घेणं. कोणाला सकाळी फक्त साधं कोमट पाणीच योग्य. गरोदर स्त्रिया, वृद्ध लोक, जास्त आजार असलेले, अनेक औषधं घेणारे यांनी फक्त कोमट पाणी घ्यावे. योग्य जीवनशैली. पाणी पिल्यानंतर 30 मिनिटांनी चहा, हलका नाश्ता, रोज चालणं, वेळेवर झोप, मोबाईल कमी हेही करावे. आता इथे एक गोष्ट सांगते. अगदी प्रामाणिकपणे सांगते. मी तुम्हाला जी पाने सांगितली आहेत ती कोणतीही जादू नाहीत. फक्त हे पाणी प्यायल्यानं सगळे आजार बरे होणार नाहीत. पण हो, हे पाणी शरीराला बरे होण्यासाठी योग्य दिशा देतात. अनेक लोक म्हणतात, डॉक्टर हे सगळं उगाच आहे का? तर माझं उत्तर स्पष्ट आहे. उगाच नाही, पण सगळ्यांसाठी नाही. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. पचन वेगळं असतं. जीवनशैली वेगळी असते. चुकीचं पाणी चुकीच्या व्यक्तीनं चुकीच्या काळात घेतलं, चुकीच्या वेळेत घेतलं तर फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो.
म्हणूनच मी नेहमी सांगते, ट्रेंड बघून पाणी पिऊ नका, तुमचं शरीर बघून निवड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैली बदलल्याशिवाय फक्त पाण्यावर अवलंबून राहू नका. हे पाणी उपचार नाहीत, पण उपचारांना साथ देणारी सवय नक्कीच आहेत. तर मित्रांनो, सकाळचं पाणी म्हणजे औषध नाही, ते शरीरानुसार निवडायचं साधन आहे. इतरांनी सांगितलं म्हणून नाही, तर तुमच्या शरीराला काय सूट होत आहे ते पाहूनच निवडा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.